नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 32 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र बीएड सीईटी व लॉ सीईटीची आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करत आहोत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलच्या ऑफिशियली डॅशबोर्डमध्ये जाऊन मित्रांनो तिथून देखील संपूर्ण पाहू शकता. आणि परीक्षेपूर्वी तुम्ही संपूर्ण व्हिडिओज पाहून घ्या, कारण का त्यामध्ये आपण तुमच्या अभ्यासक्रमानुसार संपूर्ण टॉपिक वाईज ए टू झेड सर्व काही आपण टॉपिक यामध्ये कव्हर केलेले आहेत. आणि प्रत्येक टॉपिक हा तुमच्या एक्झाम दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक टॉपिक हा करणं देखील तेवढंच इम्पॉर्टंट असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही जीके जीएसचे दोन्ही परीक्षण करता, ज्यामध्ये बीएड सीईटी असो किंवा लॉ सीईटी असो, त्या करता आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कोणताही प्रश्न तुम्ही यामधला मिस करू नका. तर यामधला पहा आपला प्रश्न पहिला, जो की काय म्हणतो, भारतीय राष्ट्रीय सेना, ज्याला आपण INA असं म्हणतो, च्या राणी लक्ष्मीबाई पलटणीचे नेतृत्व कोणी केलं होतं? तर यापैकी जे आहे, खालपैकी कोणी जे आहे ते केलेलं होतं? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की ए, जे की लक्ष्मी सेहगल यांनी जे आहे ते केलेलं होतं. तर कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांनी जे आहे आझाद हिंद फौजच्या महिला रेजिमेंटचं नेतृत्व केलं होतं. आणि या पलटणीला जे आहे झाशीची राणी असं जे आहे ते नाव देण्यात आलेलं होतं. पर्याय नंबर याचं ते उत्तर होणार असेल. तर प्रश्न आपण इंग्लिश आणि मराठी दोन्हीमधूनही घेतलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल वाटत आहे ते विद्यार्थी या ठिकाणी जे तुम्ही इंग्लिशमधलं आपलं जे काही ट्रान्सलेशन आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला, जो की काय म्हणतो पहा, पंतप्रधान पीक विमा योजना डॅशमध्ये सुरू झाली? तर जी पंतप्रधान पीक विमा योजना आहे कोणत्या साली झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की सी, 2016 साली. तर ही योजना 18 फेब्रुवारी, कधी? तर 18 फेब्रुवारी 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे हा या योजनेचा जो की मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील, महाराष्ट्रामधील स्मार्ट सिटीज मिशनमध्ये डॅशचा समावेश होत नाही? तर कशाचा यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की ड, कोल्हापूरचा जो आहे यामध्ये समावेश होत नाही. तर केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद, जे की छत्रपती संभाजीनगर आपले यासारख्या शहरांची निवड झाली होती, परंतु कोल्हापूरचा यात समावेश जे की नाही. म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला, भारताचे पहिले उपपंतप्रधान डॅश हे होते? तर कोण होते खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सरदार वल्लभभाई पटेल. तर सरदार पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले जे की गृहमंत्री आणि पहिले जे की उपपंतप्रधान होते. त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणून देखील आपण ओळखतो. म्हणून पर्याय नंबर याचं या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा असा आहे, जो की काय म्हणतो, भारतातील नील क्रांती डॅश केंद्रित विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित आहे? तर कशाशी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मस्त पालन. तर मस्त उत्पादनामध्ये मोठी वाढ करण्याच्या मोहिमेला नील क्रांती म्हणतात. भारतात यांची सुरुवात 7व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान जे की झाली होती. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा पुढचा आपला प्रश्न, व्ही शांताराम पुण्याच्या कोणत्या सुप्रसिद्ध स्टुडिओशी संबंधित होते? जे की व्ही शांताराम यांचे संबंधित प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की प्रभात स्टुडिओ. तर व्ही शांताराम यांनी प्रभात फिल्म कंपनीच्या माध्यमातून अनेक अजरामर चित्रपटाची निर्मिती केली. हा फोटो स्टुडिओ जो आहे पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ज्याला आपण FTII असं म्हणतो, च्या परिसरामध्ये जे की आहे. पर्याय नंबर याचं या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्यपालाचे अधिकृत निवासस्थान म्हणजे की राजभवन नाही असं म्हटलेलं आहे? तर नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की सी, अमरावती. तर महाराष्ट्र राज्यपालांचं जे काही अधिकृत राजभवन आहे म्हणजे की मुंबई, पुणे, नागपूर आणि महाबळेश्वर येथे आहे, परंतु अमरावती या ठिकाणी नाही. म्हणून पर्याय नंबर याचं जे की उत्तर होणार असेल सी. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की ब, 8 सप्टेंबर रोजी. जर युनेस्कोने जे आहे 26 ऑक्टोबर 1966 रोजी जे आहे 8 सप्टेंबर हा दिवस जो की जागतिक साक्षरता दिन म्हणून जो आहे जो की घोषित केलेला आहे. पर्याय नंबर याचं ब त्यामुळे होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, समृद्धी मार्ग हा डॅश या द्रुतगती मार्गाशी जोडण्याचा प्रस्तावित आहे? तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की सी, नागपूर आणि मुंबई. तर मुंबई नागपूर देखील आपण म्हणतो. तर 701 किलोमीटर लांबीचा हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई आणि नागपूर या दोन प्रमुख शहरांना जोडणारा जे काही ग्रीनफील्ड जो की हा प्रकल्प आहे. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल.
त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, समर्थ रामदास हे 17व्या शतकातल्या महाराष्ट्रातील एक डॅश होते, तर काय होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की संत कवी, ज्याला आपण सेंट ऑफ पोएट असं देखील म्हणतो. समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत आणि कवी होते. त्यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक यासारख्या ग्रंथांची रचना देखील केलेली आहे. तर दासबोध आणि मनाचे श्लोक तुम्हाला या संदर्भात देखील प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही बीएड सीईटी परीक्षा 2026 ची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे. तिथून मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, ज्याद्वारे तुमची A to Z तयारी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली स्लॅबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील, ज्यामुळे तुम्हाला खऱ्याखुरा पेपरचा अनुभव घेता येणार असेल. व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे, ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपण सर्वात कमी प्राइसमध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राइस जे की 999 फक्त आपण ठेवलेलं आहे, ज्यात तुम्हाला परिपूर्ण संभाव्य टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत, जे की परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जाण्याची दाट संभाव्यता असणारे आहे, ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी A to Z तयारी होणारी असेल. तर आपली परीक्षा मित्रांनो जे की मार्चमध्ये होणार आहे, त्यामुळे त्या मानाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई बुक उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुस्तकीची या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही बीएड सीईटीच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो लागू शकता. आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झापून तुम्ही तयारीला लागा. तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल, त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, चांगल्या तयारीला लागा. विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जी आहे ती जॉईन केली नसेल त्याने लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फक्त बीएड सीईटी किंवा लॉ सीईटीसाठी स्पेशली टेस्ट सिरीज हवा असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या ॲपच्या टेस्ट सिरीज सेक्शनमध्ये जाऊन मित्रांनो त्या ठिकाणी फक्त तुम्ही बीएड सीईटीसाठी टेस्ट सिरीज किंवा लॉ सीईटीसाठी स्पेशली तुम्ही टेस्ट सिरीज देखील मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी एनरोल जे आहे ते करू शकता. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे हवा आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करा आणि त्यामधून मित्रांनो संपूर्ण काही आपली टेस्ट सिरीजची बॅच जी आहे ती एनरोल करून घेऊ शकता आणि चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न पाहू आपण. खाली उल्लेख केलेल्या रोगांपैकी कोणता रोग लसीकरणाद्वारे जो की प्रतिबंधित केला जाऊ शकतो, तर कोणता? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ड, यकृत देह हा जो रोग आहे त्याला आपण हेपेटायटिस असं देखील म्हणतो. तर हेपेटायटिस बी सारख्या यकृतांच्या जे काही आजारावर प्रभावी लसी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये एडस, कर्करोग आणि मधुमेहावर अद्याप अशा प्रकारच्या प्रतिबंधक लसी जे की नाहीत. पर्याय नंबर याचा आपला पुढील प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार हा महाराष्ट्राशी संबंधित नाही? तर यापैकी म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं अ, जे की कुचिपुडी हा जो नृत्य आहे जो की आपल्या महाराष्ट्राशी संबंधित नाही. तर बाकी जे आहे त्या लावणी, तमाशा आणि पोवाडा हे महाराष्ट्राचे आपले जे काही पारंपरिक लोककला प्रकार आहेत. तर कुचिपुडी हे कोण्या स्टेट्स आहे? तर हे आहे आंध्र प्रदेश, जे की थोडक्यामध्ये आहे. पर्याय नंबर ए याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की खालीलपैकी कोणी 1815 साली आत्मीय सभेची स्थापना जी आहे ती केली? तर आत्मीय सभेची स्थापना म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की राजाराम मोहन रॉय यांनी जी आहे ती केलेली आहे. तर सामाजिक सुधारणा आणि धार्मिक विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी कलकत्ता येथे आत्मीय सभेची जी की स्थापना जी आहे ती केलेली होती. तर कधी? 1815 साली. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, मार्शू आणि हिमरू ही महाराष्ट्रामधील असाधारण डॅश आहेत. तर काय आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की वस्त्रे आहेत. तर हिमरू आणि मशरू हे औरंगाबादमधील म्हणजे की छत्रपती संभाजीनगरमधील विशेष विणकाम प्रकार असलेली वस्त्रे आहेत, जी रेशीम आणि कापसांच्या मिश्रणातून जे की बनवली जातात. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे जो की काय म्हणतो पहा, 31 डिसेंबर 1802 साली ब्रिटिशांसोबत झालेला वसईचा तह हा डॅश यांनी केला होता. तर कोणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, बाजीराव दुसरा यांनी. तर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी मराठा साम्राज्यातील अंतर्गत वादांमुळे ब्रिटिशांचे संरक्षण स्वीकारण्यासाठी हा तह जो आहे तो केला होता. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, भारताच्या पश्चिमी भागांमध्ये कोणत्या प्रसिद्ध खेळाला जे की हुतुतू म्हणून जाणले जाते? तर हुतुतू म्हणून कोणत्या खेळाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की कबड्डी या खेळाला. तर कबड्डी या खेळाला महाराष्ट्रात आणि पश्चिम भारतात स्थानिक भाषेत हुतुतू असं म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सगळ्यात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे?
तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की सिंधुदुर्ग. तर 2011च्या आकडेवारीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या महाराष्ट्रात सर्वात कमी होते. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, कोणत्या मेट्रोमध्ये भारताच्या पहिल्या मोबाईल तिकिटिंग सिस्टमचा जो काय आरंभ जो आहे तो झालेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की मुंबई मेट्रो. तर मुंबई मेट्रो ने प्रवासाच्या सोयीसाठी जे आहे भारतात पहिल्यांदा मोबाईल आधारित तिकीट प्रणाली जी की सुरू केली होती. पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल त्यामुळे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, 1873 साली ज्योतिराव फुले यांच्याद्वारे खालीलपैकी कोणती एक संघटना जे की सुरू झाली यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की सत्यशोधक समाज ही जी आहे संघटना जे की सुरू झाली. तर 24 सप्टेंबर 1873 रोजी महाराष्ट्र महात्मा फुले जे काही महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांनी पुण्यात जे काही सत्यशोधक समाजाची स्थापना केली. मागासवर्गीय आणि महिलांच्या शिक्षणासाठी आणि हक्कांसाठी ही संस्था जी की कार्यरत होती. पर्याय नंबर याचं ड त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञाने विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय प्रभावाचा शोध लावला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, हान्स क्रिस्टियन ऑस्टेड यांनी जे आहे थोडक्यामध्ये लावलेला आहे. तर 1820 मध्ये हान्स क्रिस्टियन ऑस्टेड यांनी प्रथमच असा शोध लावला की विद्युत प्रवाह असलेल्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र जे की तयार होते असा. पर्याय नंबर याचं त्यामुळे ड हे उत्तर होणार असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपला, ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला डॅश म्हणतात. त्याला काय म्हटलं जातं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की मायोपिया असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर याला निकट दृष्टिता असं देखील म्हणतात. यात जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण दूरच्या वस्तू धुसूर दिसतात. पर्याय नंबर याचं ए त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, पंडित विष्णू दिगंबर पालुसकर हे महाराष्ट्राचे डॅश होते. तर काय होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की ड, शास्त्रीय गायक होते. तर ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील थोर गायक होते. त्यांनी गावर्ध महाविद्यालयाची स्थापना करून शास्त्रीय संगीत जे काही जनसामान्यापर्यंत जे की पोहोचवलेलं होतं. पर्याय नंबर याचं ड त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कशाशी संबंधित आहे खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की शेतकरी कर्जमाफी योजना याच्याशी संबंधित आहे. 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना जे की जाहीर केलेली होती. तर आता देखील काल परवा आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसजी यांनी देखील एक महत्त्वपूर्ण योजना जे की कर्जमाफी संदर्भात केलेली आहे. तर त्या योजनेचं नाव काय आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो, कारण का तो देखील IMP क्वेश्चन आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून. त्यावर देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, 22 जून 1897 रोजी चापेकर बंधूंनी ज्याची हत्या केली त्या पुण्याच्या प्लेग कमिशनरचं नाव काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की डी, WC रँड असं जे आहे त्यांचं नाव आहे. पर्याय नंबर याचं ड त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, गोपाळकृष्ण गोखलेंनी यांची स्थापना केली. तर कशाची जी आहे स्थापना केलेली आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी. तर 1905 मध्ये कधी. तर 1905 मध्ये त्यांनी भारत सेवक समाज, ज्याला आपण सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी असं देखील इंग्लिशमध्ये म्हणतो, ची स्थापना केली. देश सेवेसाठी तरुणांना प्रशिक्षित करणे हा त्याचा जो की मुख्य हेतू होता. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, ठाणे आणि मुंबई दरम्यान पहिली प्रवासी रेल्वे कोणत्या वर्षी धावली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 1853 साली. तर 16 एप्रिल 1853 रोजी बोरी बंदर मुंबई ते ठाणे दरम्यान जी आहे भारताची पहिली रेल्वे धावली. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, डॅश वर्षी महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना करण्यात आली. तर कधी जी आहे ती स्थापना करण्यात आलेली आहे. तर MSIDCची. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की ड, 1962 साली जी आहे ती करण्यात आली. तर लघु उद्योगांना मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1962 मध्ये याची स्थापना जी आहे ती केलेली आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती होण्याआधीच भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचं नाव सांगा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की झाकीर हुसेन असं जे आहे त्यांचं नाव आहे. तर डॉक्टर झाकीर हुसेन यांना 1963 मध्ये भारतरत्न देण्यात आला होता. तर 1967 मध्ये भारताचे राष्ट्रपती देखील ते झाले होते. पर्याय नंबर याचं त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेमध्ये पंडिता रमाबाईंनी कोणत्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की महिलांचा उद्धार या क्षेत्रामध्ये आहे त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तर पंडिता रमाबाई यांनी विधवांच्या शिक्षणासाठी आणि अनाथ मुलांसाठी शारदा सदन आणि मुक्ती मिशन जी आहे स्थापना जी आहे ती केलेली होती. त्यामुळे पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले काही टॉप 29 ते 30च्या आसपासचे क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत, जे की तुमच्या BEd CET आणि लॉ CET सर्वसाठी IMP आहेत.
शकता. जर तुम्हाला या सर्व प्रश्नांची संपूर्ण काही PDF वगैरे हवे असेल किंवा तुम्हाला स्पेशली टेस्ट सिरीज वगैरे यावरती प्रॅक्टिस करायची असेल परीक्षा कोणातून मित्रांनो, तुम्ही लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण आपले क्रॅश कोर्स व त्यासोबत आपले संपूर्ण काही BEd CET साठी असणारे लागणारे व लॉ CETचे टेस्ट सिरीज वगैरे तुम्हाला त्यामध्ये मिळणारे असतील. आणि चांगल्या आणि उत्तम तयारीसाठी लगेच डाउनलोड करा आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.